महाविकास आघाडीच्या बाबतीत ते दिसतं, एवढाच फरक आहे. बरं संतोषजी, म्हणजे पहिली यादी जाहीर झाल्यावरती जसं आपण मगाशी चर्चा केली, कामासाठी संबंधित उमेदवारांना अधिक वेळ मिळेल असं जसं आपण म्हणतोय, तर तसंच अपेक्षाभंग झालेल्या इच्छुकांना समजवण्याचा ताणही पक्षावरती अधिक वाढेल असं वाटतं. नक्कीच, कारण वेळ जास्त मिळतोय. हो बरोबर. तो बंडखोरी हा भाग तर प्रत्येक निवडणुकीत असतोच. तो तुम्हाला टाळता येतच नाही, कारण अनेक जण इच्छुक असतात आणि त्यांना असं वाटत असतं की तिकीट आपल्याला मिळावं, पण काही सगळ्यांना काही तिकीट देणं शक्य नसतं. अशा वेळेस प्रत्येक उमेदवार जो इच्छुक असतो तो कुठेतरी पर्याय शोधत असतो की ठीक आहे, आपल्या मातृपक्षाकडून जर नाही उमेदवारी मिळाली तर मग आपण दुसऱ्या पक्षात जाऊ, तिथून उमेदवारी घेऊ. आणि असे बंडखोर हे त्या पक्षासाठी हानिकारक ठरलेले आहेत, हे आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळे अशा बंडखोरांच्या नाकदुऱ्या काढणं ही सगळ्यात मोठं टास्क त्या पक्षाच्या नेतृत्वाला करावं लागतं. आणि ते नेतृत्व तितकं सक्षम असणं ही तितकंच गरजेचं असतं. पण जरी कितीही यांची मनधरणी केली किंवा त्यांच्या बाजूने बरंच काही झालं तरीही बंडखोरी ही होतेच आणि ही काही टळलेली नाही. मग तो कुठलाही राजकीय पक्ष असो, आताचे सत्ताधारी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, बंडखोरीचा फटका हा प्रत्येक राजकीय पक्षाला बसतो आणि हा इतिहास आहे, तो अजूनपर्यंत खोटा ठरलेला नाही. संतोषजी, आपण हा प्रश्न घेऊन शैलेंद्रजींकडे पण जाऊयात, कारण की गेल्या वेळी निवडून आलेल्या पण अजून त्यांचं नाव जाहीर झालेलं नाही अशांचं अनेक इच्छुकांची रांग आज सागर बंगल्यावरती लागल्याचं चित्र दिसतंय. तर हा ताण आणखीन वाढेल असं दिसतं आणि यातून काय निष्पन्न होईल आणखी? नाही, ताण वाढणारच आहे. याचं कारण असं की जो माणूस आज विद्यमान आमदार आहे त्याला तिकीट, त्याचं नाव जाहीर झालं नाही पहिल्या यादीत. आता त्याच्यात एक अगदी रंजक गोष्ट तुम्हाला सांगतो. लोकसभेच्या वेळेची, लोकसभेच्या उमेदवारी ज्यावेळेला जाहीर झाली भारतीय जनता पक्षाची पहिली यादी, त्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचंच नाव नव्हतं. त्याच्यावरनं सगळ्या वाहिन्यांनी बातम्या दिल्या. पण तेव्हा झालं होतं असं की महाराष्ट्राच्या प्रदेश भाजपच्या कडनं जी नावं पाठवली जातात ती यादी नंतर गेली होती 2 का 3 राज्यांची केंद्रीय नेतृत्वाकडे, त्यामुळे ती नावं आली नव्हती. पण त्याचे राजकीय अर्थ काढले गेले. तेही भाजपने मुद्दाम केलं असू शकतं. म्हणजे या सगळ्या राजकीय खेळ असतात. मी त्याच्याकडे पूर्णपणे राजकीय अंगाने बघतो. तसं आत्ता जे 99 जाहीर झाले त्याच्यापेक्षा उरलेले जे 5-6 आमदार आहेत की जे विद्यमान आमदार आहेत आणि ज्यांचं तिकीट जाहीर झालेलं नाही, म्हणजे मला पटकन आठवतात त्याप्रमाणे मी पुण्याचा असल्यामुळे सुनील कांबळेंचं जाहीर झालेलं नाही आहे, त्याच्यानंतर भीमराव तापकीरांचं झालेलं नाही आहे, मला वाटतं देवयानी फरांदे किंवा आणखी 3-4 लोकांची आहेत की ज्यांची नावं जाहीर झालेली नाहीत. तर मला असं वाटतं की त्या लोकांच्या बाबतीत काही ना काहीतरी प्रश्न असतील की जे त्यांच्या पक्ष नेतृत्वाला माहिती असतील, वरिष्ठांना माहिती असतील आणि काही वेगळा विचार असेल. त्यांची बंडखोरी होईल का, मग त्याच्यानंतर ते नाराज आहेत का, ते फडणवीसांना भेटून काय चर्चा झाली असेल, याच्या ज्या काही बातम्या वाहिन्यांवर येतील त्या स्पेक्युलेटिव्ह किंवा तर्काच्या असतील. त्याला सत्याचा आधार असेलच अशी खात्री नाही, कारण आतमध्ये काय झालं हे बाहेरून कोणी तसं सांगण्याची शक्यता नाही, कारण दोघांचेही स्टेक्स आहेत. म्हणजे फडणवीसही सांगणार नाहीत किंवा ते नाराज जे आमदार असतील तेही सांगणार नाहीत. त्यामुळे त्याचं जे काय व्हायचं ते मला असं वाटतं की आपण अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि माघारीची शेवटची तारीख यावेळेला चित्र जास्ती स्पष्ट होईल. आत्ता असं काही सांगणं शक्य नाही की त्या ज्यांची राहिलेत नावं त्या सगळ्या आमदारांना मिळेल का त्यांचं कापलंच जाईल. हे जो कोण सांगेल त्याला सर्वज्ञच म्हणायला लागेल. बरं, आपण एकच प्रश्न तुम्ही दोघांनी पण अपेक्षित आहे आम्हाला